नमस्कार. तुम्ही कधी असा विचार केलाय का, की अमेरिकेत डॉक्टरकडे जायचं म्हणजे इतकं अवघड का वाटतं? इन्शुरन्स असून पण हजारो डॉलर्सचं एवढं बिल कसं येतं? इन्शुरन्स असतानाही डॉक्टरकडे जायची का भीती वाटते? प्रायमरी केअर म्हणजे काय? इमर्जन्सी रूम, अर्जंट केअर म्हणजे काय? रेफरल म्हणजे काय? एवढे सगळे शब्द. किंवा तुम्ही भारतात असाल आणि तुम्ही Googleवर किंवा YouTubeवर सर्च केलं, पण मिळणारी माहिती सगळी इंग्रजीत असते. आणि मग मनात एक विचार येतो, की हे सगळं मराठीत कोणी समजून सांगितलं तर? तर हा चॅनल त्या प्रश्नांचं उत्तर आहे. मी आहे डॉक्टर प्रणाली केरकर, पण मी आज माझ्याबद्दल बोलण्यासाठी इथे आले नाहीये. मी इथे आले आहे तुमच्यासाठी. हा चॅनल सुरू करण्यामागे एकच विचार आहे. ज्ञान हे भाषेमुळे कुणाच्याच आवाक्याबाहेर जाऊ नये. आज हेल्थकेअरबद्दल भरपूर माहिती आहे, पण त्यातील बहुतांश माहिती ही इंग्लिशमध्ये आहे. आपल्या आई-वडिलांना, आजी-आजोबांना, आपल्या गावातल्या लोकांना, नातेवाईकांना मराठीत माहिती मिळणं किती कठीण आहे हे मला नेहमी जाणवतं. आणि मला वाटलं, जर मी डॉक्टर आहे आणि मी दोन्ही हेल्थकेअर सिस्टम्समध्ये काम केलंय, तर माझी जबाबदारी आहे की हे ज्ञान मी माझ्या मातृभाषेत परत द्यावं. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी भारतात वाढले. तिथेच मी माझं MBBS पूर्ण केलं. भारतात डॉक्टर म्हणून काम केलं. तिथले रुग्ण पाहिले, गावातही काम केलं, रिसोर्स लिमिटेड सेटिंग्जमध्ये काम केलं, तिथे उपचार केले, ते शिकले. नंतर माझा प्रवास मला अमेरिकेत घेऊन आला. मी इथल्या लायसन्सिंगच्या परीक्षा दिल्या, USMLE केलं, रेसिडेन्सी केली आणि मी आता इथे फॅमिली मेडिसिन फिजिशियन म्हणून काम करते. म्हणजे मला दोन्ही जग अनुभवायला मिळाली. भारतातील हेल्थकेअर सिस्टीम आणि अमेरिकेतील हेल्थकेअर सिस्टीम. दोन्हींचे स्ट्रेंथ्स काय आहेत, दोन्हींचे चॅलेंजेस काय आहेत हे माहिती आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी अनुभवल्यामुळे मला अनेक गोष्टी वेगळ्या नजरेने बघायला मिळाल्या. हा चॅनल नेमकी कोणासाठी? जर तुम्ही भारतात राहत असाल आणि आरोग्याबद्दल ग्लोबल माहिती मराठीत हवी असेल, तर हा चॅनल तुमच्यासाठी. जर तुम्ही अमेरिकेत नवीन आला असाल, इथली हेल्थकेअर सिस्टम समजत नसेल, रेफरल, इन्शुरन्स, कोपे, डिडक्टेबल हे सगळं खूप कन्फ्युजिंग वाटत असेल, तर हा चॅनल तुमच्यासाठी. जर तुम्ही पुढच्या काही वर्षात अमेरिकेत येण्याचा प्रयत्न करत असाल, तर मला आशा आहे की हा चॅनल तुम्हाला आधीच तयार करेल. जेणेकरून अज्ञानामुळे तुमचे पैसे वाया जाणार नाहीत, अनावश्यक टेस्ट होणार नाहीत आणि योग्य वेळी योग्य डॉक्टरकडे तुम्हाला जाता येईल. हेल्थकेअर समजणं म्हणजे फक्त आजार समजणं नाही. हेल्थकेअर समजणं म्हणजे योग्य निर्णय घेण्याची ताकद असणं. आणि मला असं वाटतं, प्रत्येकाला, प्रत्येक कुटुंबाला ही ताकद मिळायला हवी. या चॅनलवर आपण एकत्र शिकणार आहोत. उदाहरणार्थ, प्रायमरी केअर म्हणजे काय? इमर्जन्सी रूम आणि अर्जंट केअरमध्ये काय फरक आहे? इन्शुरन्स कसं काम करतं? ॲन्युअल चेकअप, वुमेन्स हेल्थ म्हणजे काय? मेंटल हेल्थ, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ. अमेरिकेत डॉक्टर म्हणून काम करण्याचा माझा प्रवास कसा आहे? भारतातील डॉक्टरांना अमेरिकेत यायचं असेल तर त्याचे मार्ग काय आहेत? आणि अजून खूप काही. पण मी फक्त माहिती देणार नाहीये. मी प्रयत्न करेन की प्रत्येक गोष्ट अशी समजून सांगेन की तुम्ही ती तुमच्या कुटुंबालाही समजून सांगू शकाल. पण हा चॅनल फक्त माझा नाहीये. हा आपला चॅनल असणार आहे. म्हणून मला तुमचे प्रश्न ऐकायचे आहेत. तुम्हाला काही समजत नसेल, काही शंका असतील किंवा तुम्ही म्हणाल, "डॉक्टर, या एका विषयावर व्हिडिओ करा." तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी प्रत्येक प्रश्न वाचेन आणि दर आठवड्याला शुक्रवारच्या शंका या सेगमेंटमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. कारण सगळ्यात चांगले टॉपिक्स मी ठरवणार नाहीये, ते तुम्ही ठरवणार आहात. आज मी तुमच्याकडे फक्त एकच गोष्ट मागणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की अशी काही माहिती मराठीत उपलब्ध असणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ फक्त लाईक करू नका. तो लाईक करा, तो तुमच्या आई-बाबांना पाठवा, तुमच्या मित्रांना पाठवा. कोणी अमेरिकेत येणार आहे त्यांना पाठवा, अमेरिकेत नुकतेच आलेल्यांना पाठवा. कारण कदाचित हा व्हिडिओ कोणाचा तरी गोंधळ कमी करेल, कोणाचे तरी पैसे वाचवेल, कोणाला तरी योग्य वेळ, योग्य उपचार मिळवून देईल. आणि जर आपण ते करू शकलो, तर हा चॅनल सुरू करण्यामागचा माझा उद्देश पूर्ण होईल. मला असं वाटतं, ज्ञान वाढलं तर योग्य निर्णय घेता येतात आणि योग्य निर्णय घेतले तर आरोग्यही चांगलं राहतं. चला, आरोग्य समजून घेऊया आपल्या भाषेत. तोपर्यंत मी डॉक्टर प्रणाली केरकर. पुन्हा भेटूया.
स्टेथोस्कोपच्या पलीकडे.